आहे ना, हो हो ते चिंचोलीचे लोक उपोषणाला बसले आहेत. चिंचोली, वडगाव आणि पिंगळा. हो ते माहित नाही तुम्हाला? माहिती आहे सर. मग यांना बाकीच्यांना मोबदला देता आणि यांना देत नाही. नाही 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 तसं नाही सर. मोबाईलला आपण नाही तो जो रिंग रोड जो आहे ना सर, तो MSRDC का आहे. हा रस्ता एक्झिस्टिंग आपला रस्ता आहे सर. एसएच कोणाचा जरी रस्ता असला, पिंगळीचा. रस्ता पाकिस्तानचा असो का अमेरिकेचा असो, त्याचं काही नाही. तुम्ही रस्ता करताय त्याचे पैसे का देत नाही एवढं विचारतो. नाही सर, आपला ऑलरेडी रस्ता आहे तिथं. आपण भूसंपादन करतच नाही ना त्या रस्त्यासाठी. का बरं? आमचा रस्ता आहे ना सर. आमच्या आरोड तुमचा रस्ता तुम्हाला कोण भूसंपादन शेतीच होती ना तिथं पहिले? नाही 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 रस्ता आहे सर. तिथं ऑलरेडी रस्ता आहे. स्टेट हायवे 37 नंबरचा रस्ता आहे. आजही ट्रॅफिक चालू आहे. चिंचोली गावाचे सगळे लोक. हा तो 100 मीटरचा आहे ना. हा तुम्ही आता करताय तो 100 मीटरचा आहे ना. नाही 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 सर, आमचा रस्ता 10 मीटरचा करतोय. 5.5 मीटरचा त्याला वाईडनिंग करतोय. 10 मीटर. 10 मीटरचा हा रस्ता. आता अस्तित्वात असलेला रस्ता 10 मीटर, 12 फूट. 10 फूट आहे तो. मग तसं लेखी लिहून द्या ना. दिलंय सर, दिलंय त्यांना. पण त्यांचं असं म्हणणं की मूळ रस्त्याची आम्हाला भूसंपादन पाहिजे. असं होत नाही सर. मूळ रस्त्याचं नाही होणार. मूळ रस्त्याचं नाही होणार. त्यांना सांगतोय मी. मूळ रस्त्याचं मागतच नाही सर. मूळ रस्ता 12 फूट आहे. हा 12 फूट आहे. 12 फुटाचं नाही मागत आहे. 12 फुटाचे किती मीटर झाले? 100 फूट आहे राज्य मार्गाचे. 100 फूट म्हणताय. नाही, तुम्ही 100 मीटरचा रस्ता करणार आहे असं यांच्याजवळ प्लॅन आहे. जुना रस्ता 4 मीटरचा झाला. रस्ता करतच नाही आम्ही सर. आम्ही 10 मीटर रस्ता आणि 1 मीटरची साईड. ऐका, बोला. सोनवणे साहेब, तुम्ही चुकीची मिस्टेक करताय. तुमचा राज्य महामार्ग 37 कितीचा आहे? DPR नुसार तो सांगा आम्हाला. तुम्ही आज किती बनवताय हा सोडा, पण राज्य महामार्ग 37 तुम्ही कितीचा डिक्लेअर केला आहे? 0 to 15 30 मीटर डिक्लेअर केलेला आहे. 30 मीटर आमचा आरोड. बरोबर ना? आज रोजी तुम्ही 5 फुटाचा बनवा अथवा 30 मीटरचा बनवा. आम्हाला आमच्या जे जागे अस्तित्वात 12 फुटाचा जो रस्ता आहे, 3 मीटरचा का 3.5 मीटरचा, त्याच्या व्यतिरिक्त राज्य महामार्ग 37 प्रमाणे भरपाई द्या आणि तुमचे कामं करा. तुम्ही दिशाभूल मंत्री महोदयांचा तुम्ही दिशाभूल नका करू. नाही, तुम्ही मंजूर कितीचा केला आहे? किती मीटर केला आहे? सर, आमचा 5.5 मीटरचा जो विडथ आहे तिथं 10 मीटर विडथचा आम्ही रस्ता मंजूर केला. अधिक साईड पट्ट्या 1 मीटरच्या. असं 12 मीटर आम्हाला लागते. नाही, तुम्ही परत दिशाभूल करताय. राज्य महामार्ग 37 तुमचा कितीची मंजुरी ते सांगा. तुम्ही आता कितीचा बनवणार आहे हे नका सांगू. कितीची मंजुरी ते सांगा तुम्ही. आमच्याकडे बघा हे डॉक्युमेंट आम्ही मंत्री महोदयांना दाखवतो. राज्य मार्ग 40 मीटरची अलाइनमेंट यांची राज्य मार्गाची. यांनी राज्य मार्ग केला. आम्ही राज्य मार्ग केला ना साहेब. तुम्ही राज्य मार्ग 37 कशाला म्हणताय मग? राज्यमार्गाची ROW आहे ना 30 मीटर. अहो ROW LOW जाऊ द्या. राज्य मार्ग 37 ची अलाइनमेंट 40 मीटरची. तुम्ही 40 मीटर आमच्याकडून घेताय. नाही, यांचं म्हणणं काय आहे का तुम्ही 40 मीटरचा मंजुरात घेतली आणि 12 मीटर करणार. आज 12 मीटर करणार आणि उद्या 40 मीटरला परत गाय धरणार. त्यावेळेस तुम्ही 12 मीटरला सहमती दिली होती, ही 40 मीटर परत आमचीच झाली शासनाची असं म्हणणार आहे. हे दिशाभूल करता मंत्री महोदय साहेब. हा, बोला ना. सर, आपण त्या रस्त्याला जे आहे ना 30 मीटर ROW एसएच असते सर, स्टेट हायवे. तिथं लँड विड्थ जे आहे आमच्या गुन्हे विधेयकचं आम्ही बघितलं. त्याच्यानुसार 18-19 मीटर आम्ही भरते. 18 वजा 30 मीटरचा आम्ही भूसंपादन प्रक्रिया करायला तयार आहेत. समजा आम्हाला पाहिजे ROW. परंतु लोक जे आहे, लोकांचं असं म्हणणं आहे की एक्झिस्टिंग विड्थ सोडून बाकीचं आम्हाला मोबदला देण्यात यावा. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मूळ रस्ता जो आहे तो सुद्धा भूसंपादित नाही झाला, त्याचे पण पैसे पाहिजे आम्हाला. शासकीय नियमाप्रमाणे नाही, मूळ रस्त्याचं कोणी मागत नाही. इथं बसणारा एकाही मूळ रस्त्याचं भूसंपादन. तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे. तुम्ही एक सांगा, मूळ रस्ता सोडून जे काही जमीन तुम्ही घेणार आहे त्याचं भूसंपादन पाहिजे. बरोबर. ठीक आहे सर, मी वरिष्ठांची चर्चा करतो आणि त्याचा प्रस्ताव सादर करतो. ते उपोषण काय किती दिवस चालू ठेवायचं त्यांनी? 53 दिवस झाले. मग उद्याच्या उद्या निकाल द्या, नाही तर मग आम्ही इथलं उपोषण होऊन ते ऑफिसमध्ये येऊ. उद्यापर्यंत वाट पाहतो तुमच्या वरिष्ठ अधिकारी कोण आहे काय. येस सर.